F11 ए मॅट्रिक्स दिला असलेश आपल्याला बरं का. ए ची पॉवर 32 दिली आहे, ती 32 बघून घाबरायचं नाही. 32च्या ऐवजी काही पण असू दे ना. बघ ना लॉजिक डेव्हलप कसं होतं बघ, तयार कर. लॉजिक तयार कसं होतं बघ. सो बेटा ए दिलाय ना. सोल्युशन आपण आधी ए स्क्वेअर काढू, स्टेप बाय स्टेप. चला आपण हे बघ, ए स्क्वेअर काय होईल बेटा, ए इंटू ए. हे बघ ए कोण आहे, कॉस अल्फा मायनस साइन अल्फा, साइन अल्फा कॉस अल्फा. हे बघ हा ए वन्स अगेन इंटू ए. सो बेटा कॉस अल्फा मायनस साइन अल्फा, साइन अल्फा कॉस अल्फा. वी हॅव टू डू दिस मल्टिप्लिकेशन. आपण मल्टिप्लिकेशन तर लय भारी शिकलो राहू. किती प्रॅक्टिस केली आपण, केली का नाही केली. हे बघ ठीक ठीक, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर अल्फा झालं. पुढे बघ मायनस साइन इंटू साइन मायनस साइन स्क्वेअर अल्फा. फर्स्ट रो सेकंड कॉलम कॉस इंटू मायनस साइन, मी लिहितो मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. दिस इंटू दिस वन्स अगेन मायनस साइन अल्फा कॉस अल्फा, साइन अल्फा कॉस अल्फा झालं. चला सेकंड रो फर्स्ट कॉलम ठीक ठीक, साइन इंटू कॉस, साइन अल्फा कॉस अल्फा. पुढे बघ कॉस इंटू साइन विल बी प्लस साइन अल्फा कॉस अल्फा. डन. लास्ट ठीक ठीक. So sine into minus sine is minus sine square alpha. Cos into cos is plus cos square alpha. झालं. आता इथं काय सिम्प्लिफाय होईल, cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. डब्बा केलेला आहे आपण. cos 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. 4 केसेस आहेत त्याच्या, आहे का नाही. cos स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर पाठ पाहिजे आता हे. पहिली cos स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर, सेकंड इज 2 cos स्क्वेअर मायनस 1, थर्ड इज 1 minus 2 sin square, and last is 1 minus tan square upon 1 plus tan square. Very important for derivative and integration. So प्यारे बच्चों, cos square minus sin square is cos 2 alpha. मायनस मायनस दोघांची बेरीज होईल, मायनस 2 आय विल राईट मायनस 2 साइन अल्फा cos अल्फा. साइन अल्फा बेरीज होईल साइन कॉस 2 टाइम्स साइन अल्फा cos अल्फा. And last cos square minus sin square, once again it will be cos 2 alpha. झालं. स्क्रीनशॉट घ्या. हा झाला आपला ए स्क्वेअर. गेटिंग. चला इथपर्यंत कोणाला काही डाऊट. अरे बोलो, इज देयर एनी डिफिकल्टी. अरे ए स्क्वेअर पर्यंत कोणाला काही डिफिकल्टी. बेटा ए स्क्वेअर काढला, माझं ऑब्झर्वेशन काय आहे, जेव्हा ए स्क्वेअर आहे इथं cos 2 अल्फा, इथं cos 2 अल्फा, आणि ह्या दोन टर्म्स अशा आहेत. आता मी ए ची पॉवर 4 काढतो. किती काढतो, ए ची पॉवर 4. बघ बरं का 32 पर्यंत पोहोचायचं. लॉजिक विल गेट डेव्हलप्ड. स्क्वेअरच्या ऐवजी 4, मग त्याला करू का मी ए स्क्वेअर गुणिले ए स्क्वेअर. आताच ए स्क्वेअरचा आन्सर काय आला बेटा, cos 2 अल्फा. इथं काय होता मायनस 2 साइन अल्फा कॉस अल्फा, इथे होता प्लस 2 साइन अल्फा कॉस अल्फा, आणि इथे वन्स अगेन cos 2 अल्फा. एग्री. हा झाला ए स्क्वेअर. तर वन्स अगेन आय हॅव टू मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर ओनली. सो हे बघ हा cos 2 अल्फा टू साइन अल्फा कॉस अल्फा आणि cos ऑफ 2 अल्फा. अगेन ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. आपण जर का सिस्टमॅटिकली केलं तर व्हॉट विल आय गेट, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम cos 2 alpha into cos 2 alpha. My answer will be cos square 2 alpha. पुढे this term into this term plus into minus, answer will be minus. बेदुने 4 sin square alpha cos square alpha. I repeat, first row first column पहिला एलिमेंट cos 2 alpha काय आला cos square 2 alpha. पुढे बघ this into this has become minus 4 sin square alpha
कॉस स्क्वेअर अल्फा गुणाकार झाला. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम कॉस 2 अल्फा इंटू धिस. बेटा आता इथे गंमत अशी आहे बरं का, ह्या पण असं मॅन्युअली करायला जाणार, ह्यास आपण मॅन्युअली करायला जाणार तर आता थोडासा इथे राडा वाढणार आपला. कसा? ही टर्म ही टर्म ही टर्म ही टर्म हे दिस विल बिकम लेंदी. आपल्याला एक गोष्ट कळाली का जिथं स्क्वेअर होता तिथं कॉस 2 अल्फा आला होता. हे बघ ही ए स्क्वेअर वाली टर्म आहे तिथं कॉस 2 अल्फा आला. डायगोनली इथे पण कॉस 2 अल्फा आला. ऍग्री? बघा लक्ष दे, इथं पुढं याला हे असं वाढवण्यापेक्षा मी जरासं इथूनच लॉजिक डेव्हलप करतो आणि आय विल सेव्ह माय टाइम. कारण हिची पॉवर 32 किती पण असू शकते, असं तर मॅन्युअली आपण जाऊ शकत नाही. मी ट्राय करत होतो, वॉज बिकमिंग लेंदी. मी ए स्क्वेअर लिहितो फक्त आता. I will write my term of a square. This was came out to be cos 2 alpha minus 2 sin alpha cos alpha. इथे होता 2 sin alpha cos alpha आणि इथं cos 2 alpha. आता नीट लक्ष दे, जेव्हा स्क्वेअर आहे इथं cos 2 alpha आहे. जेव्हा मी याची पॉवर 4 घेणार इट इज व्हेरी ऑब्विस इथं येणार cos ऑफ 4 अल्फा cos ऑफ 4 अल्फा. ह्या टर्म्स ऑब्विसली 1 and -1 लॅटर ऑन रिड्यूस होणार म्हणजे होणार. असं करत करत ए ची पॉवर जेव्हा 32 आहे तर आय विल डेफिनेटली गेट बघ बरं का कॉस ऑफ 2 असताना 2 अल्फा 4 असताना 4 अल्फा 32 असताना 100% विल बी 32 अल्फा. डायगोनली वन्स अगेन cos ऑफ 32 अल्फा बिकॉज बोथ दिस डायगोनल एलिमेंट्स आर 0. आणि इथे जेव्हा 32 येईल तेव्हा हा एलिमेंट 1 होईल आणि हा -1 होणार म्हणजे होणार. ओके, नाव आय विल इक्वेट विथ दे हॅव गिवन 0 -1 1 आणि 0. हे दोन मॅट्रिक्स इक्वेट केले तर आय विल गेट cos ऑफ 32 अल्फा विल बिकम 0. ठीक आहे, डायगोनल एलिमेंट cos ऑफ 32 अल्फा विल बी 0. cos 0 बरं का, cos अँगल 0 कधी आहे? when theta is 90. so this implies 32 alpha has to be pi by 2 which will imply alpha as pi by 32 दुने 64. बोला आश्लेष, कळलं? स्क्रीनशॉट घ्या. चला पटपट बोला. हैज एवरी वन ऑफ यू अंडरस्टूड और नॉट बेटा? अंडरस्टूड? वॉज व्हेरी इझी. ये लॉजिक वॉज व्हेरी इंपॉर्टंट. जेव्हा जेव्हा असं समील ना ए ची पॉवर 32 आहे, डोंट ट्राय टू सिम्प्लिफाय, जस्ट डेव्हलप द लॉजिक. ठीक आहे, चला आता आपण आपल्या पुस्तकातली जी मिसलेनियस एक्सरसाइज आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही मिसलेनियस सोडवताय माझं एक वाक्य लिहून घ्या. तुम्ही जर का मिसलेनियस एक्सरसाइज सोडवताय विच मीन्स यू आर गेटिंग प्रिपेअर्ड फॉर एमएसटी सीईटी. आय रिपीट माय स्टेटमेंट, मिसलेनियसचे जे सम्स आहेत दे आर ऑफ द लेवल ऑफ युअर सीईटी एक्झाम. सो आपल्या बुक मध्ये जी मिसलेनियस एक्सरसाइज होपफुली इट इज सेकंड मिसलेनियस एक्सरसाइज 2B. मिसलेनियस 2B. तर त्यातले MCQs फर्स्ट इज इफ A is equal to 1 2 3 4 they have given adjoint of A. तुम्हाला मी आता adjoint साठी सुद्धा एक ट्रिक देतो 2x2 वाल्या यासाठी. 2x2 वाला जो मॅट्रिक्स आहे त्याची पण एक ट्रिक देतो. देन व्हॅल्यूज ऑफ A and B are A is equal to question mark, B is equal to question mark. -2 1 second 2 4 third 2 -1 आणि लास्ट 1 -2 झालं. असं करतो A, B क्वेश्चन मार्क झालं. सो बेटा क्वेश्चन इज इन फ्रंट ऑफ यू. मला A दिलाय, ऍडजॉइंट ऑफ A दिला,
ट्रिक फॉर फाइंडिंग ऍडजॉइंट 2x2. इथं ट्रिक देतो तुला. ट्रिक फॉर ऍडजॉइंट ऑफ 2x2 कुठेतरी लिहून ठेवी. आपण ती 3x3 वाली शिकलो होतो राईट. फॉर 2x2. स्टेप नंबर 1 बर का, दोनच स्टेप देतो तुला. स्टेप नंबर 1 इंटरचेंज डायगोनल एलिमेंट्स. इंटरचेंज डायगोनल एलिमेंट्स. आणि स्टेप नंबर 2 चेंज साइन्स ऑफ रिमेनिंग एलिमेंट. झाली ट्रिक. दोनच स्टेप. रब कंडिटर ऍडजॉइंट लिहून टाकायचं. कसा? ए दिलाय, ऍडजॉइंट ऑफ ए काढू आपण. कसा बघ सर. ए दिला, ऍडजॉइंट ऑफ ए विल बी 2x2 साठी बर का. दिस इज फॉर 2x2 मॅट्रिक्स. स्टेप नंबर इंटरचेंज द डायगोनल एलिमेंट. इंटरचेंज करा. ठीक. काय केलं बेटा? खालचा वरचा डायगोनल इंटरचेंज केले. येस सर. स्टेप नंबर 2 चेंज द साइन्स ऑफ रिमेनिंग एलिमेंट. यांचे साइन्स चेंज करून टाका. +2 आहे -2 करा. +3 आहे -3 करा. याला याच्यासोबत मॅच करा. आय विल गेट A -2 आणि B 1 -2 1. ए ऑप्शन इज करेक्ट. स्क्रीनशॉट घ्या आणि बोला भारी का नाही ट्रिक? अरे ट्रिक भारी का नाही? काय राव, एकाचाही रिस्पॉन्स नाही, एकाचाही रिप्लाय नाही. अरे काय ट्रिक? इंटरचेंज डायगोनल एलिमेंट्स आणि स्टेप नंबर 2 चेंज द साइन्स ऑफ रिमेनिंग एलिमेंट्स. आहे का नाही? लय भारी. सेकंड MCQ बेटा, इनवर्स ऑफ, they are saying inverse of 0 1 आणि 1 0. ठीक आहे. they have given 4 options to us. 1 1 1 1. second is 0 1 1 0. third is 1 0 0 1. last option they are saying none. okay, yes. so बेटा एक मॅट्रिक्स मला दिला आहे बघ 0 1 1 0. लेट मी चेक द क्वेश्चन फर्स्ट. 0 1 1 0. येस सर. याचा काय काढायचं इनवर्स? दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे. एक तर मग ऍडजॉइंट वाल्या मेथडने करा. 2-3 मेथड आपण मेथड सगळे शिकलो. ट्रान्सफॉर्मेशन. वेळ कुठं वाचतोय इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिव्हर्स चेक हा एक बेस्ट ऑप्शन आहे. रिव्हर्स चेक म्हणजे काय का बेटा, समजा मी याचं नाव दिलं ए राईट. तर मला एक प्रॉपर्टी माहिती आहे की A × A इनवर्स इज आय. A × A इनवर्स इज आय. असंही करू शकतो आपण. किंवा मला माहिती आहे की A इनवर्स इज 1 बाय डिटर्मिनंट ऑफ A × ऍडजॉइंट ऑफ A. सो माझ्या मते ही गोष्ट माझी भरपूर वेळ वाचून जाईल. बरी नाही का? डिटर्मिनंट ऑफ A. सो बेटा डिटर्मिनंट ऑफ A काय होईल रे? मी इथं काढतो. चल याला नको वापरायला, आपण वापरू. डिटर्मिनंट ऑफ A काय होईल? 0 × 0 0 -1 × 1 इज 1. सो डिटर्मिनंट आला -1. संपलं. ऍडजॉइंट हे किती मस्त पैकी शॉर्टकट मी तुम्हाला दिलेला आहे. 1 भागिले डिटर्मिनंट ऑफ A इज -1. ऍडजॉइंट ऑफ A मॅट्रिक्सचा सिम्बॉल टाका. स्टेप नंबर 1 इंटरचेंज डायगोनल एलिमेंट्स. इंटरचेंज करा म्हणजे तसेच राहतील. 0 0 आहे. चेंज द साइन्स ऑफ रिमेनिंग एलिमेंट्स म्हणजेच -1 -1. कारण प्लस प्लस आहेत, मायनस मायनस करा. वी आर डन.
बट सर दिस इज नॉट द ऑप्शन. सो -1 ने सगळीकडे मल्टिप्लाय कर ना. 0 1 1 0. अरे ऐका नाही ट्रिक भारी जमलं ना राव. अरे बोलो. अरे वेळ वाचला का नाही वाचला राव. ट्रिक फॉर 2/2. सो मी तुम्हाला आधीच बोललो होतो की आपला हा जो मॅट्रिक्स चॅप्टर आहे हा लेंदी वाटत असेल, याची भीती वाटत असेल तर सगळं खोटं आहे. हे सगळं ट्रिकचा खेळ आहे. अजूनही भरपूर ट्रिक्स आहेत जीई साठी. नंबर 3, A is equal to मॅट्रिक्स दिलाय वन्स अगेन इट इज 2/2. 1 2 2 1 and A into adjoint of A is ki. Then value of k is, तर ते म्हणतायत की k किती. ओके and the options are 1 -1 0 -3. okay 1 -1 0 -3. ठीक आहे. चलो आता लक्ष दे बेटा. ए मॅट्रिक्स दिला, ए इंटू ऍडजंट ऑफ ए इज के आय, हे त्यांनीच आपल्याला दिलं. आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, जो रट्टा मारा काल बोललो मी. ए इंटू ऍडजंट ऑफ ए प्रॉपर्टी देऊ का एकदा बेटा. ए इंटू ऍडजंट ऑफ ए इज इक्वल टू, ऑलवेज रिमेंबर, इट इज डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. गेटिंग. अच्छा मग इथे बेटा व्हॅल्यू ऑफ के काढायची. तर कम्पेअरिंग विथ दिस आय कॅन से व्हॅल्यू ऑफ के इज डिटर्मिनंट ऑफ ए. value of k is determinant of a will be 1 into 1 is 1 minus b 2 is 4 minus 3. जादू डन. स्क्रीनशॉट घ्या. किती भारी राहो. सोपे 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 सम्स आहेत. रट्टा मारा प्रॉपर्टीचा. चलो नंबर 4. नंबर 4. A is equal to 2 minus 4 3 1. Adjoint of matrix is, okay, adjoint of A is equal to question mark. 4 options. -1 3 -4 1 1 4 -3 2. Next is 1 3 4 -2. And the last is -1 -3 -4 2. चला स्क्रीनशॉट घ्या. डन. सो बेटा मला काय दिलंय ए दिला आणि ऍडजॉइंट ऑफ ए. काय सोपं आहे राव. शॉर्टकट ट्रिक. स्टेप नंबर 1 इंटरचेंज डायगोनल. छिक छिक. स्टेप नंबर 2 चेंज द साइन. झालं 1 4 -3 2. जादू. अरे का नाही. व्हेरी इझी. Shall we move on to next sum? Option B. स्टेप्स नीट फॉलो करा, गडबड नाही करायची. व्हेरी बेसिक. बघ डोक्याला काही त्रास झाला का. काही काही जण बसतील मॅन्युअली करत. 1 1 घ्या 1 2 घ्या 2 1 घ्या. तो राडा नाही करायचा. ते फक्त बोर्ड एक्झाम मध्ये. चलो नंबर 5. A इज इक्वल टू, चला याचं उत्तर आता मला तुम्ही द्यायचंय. आय विल गिव्ह द टाइम ऑफ 2 minutes. A into adjoint of A is ki. Okay. Then value of k is equal to what? चला ऑप्शन मला तुम्हीच सांगायचंय. 2 -2 10 -10.
चला करा रिप्लाय पटकन मला. अरे व्हेरी बेसिक सम. आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरीवन. आहे का नाही तोंडी? बोला सागर, पलक. अरे एवढा वेळ कसा लागायला पाहिजे याला? अश्लेष. ऑप्शन सी कल्याणी 10. कल्याणी कसं काय चुकतंय सांगा बरं मला आता. किती गरीब आहे. येस -2. सेकंड ऑप्शन. कल्याणी ए इंटू ऍडजंट ऑफ ए इज के आय. आपण मगाशीच पाहिलं की बेटा ए इंटू ऍडजंट ऑफ ए इज डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. चला याला मॅच करा. सो बेटा के इज डिटर्मिनंट ऑफ ए. के इज डिटर्मिनंट ऑफ ए. 4 into 1 is 4 वजा 3 into 2 is 6 minus 2. चला स्क्रीनशॉट घ्या. डन. कल्याणी समजतंय का? व्हेरी इझी. येस सागर, इट वॉज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट. चला नेक्स्ट सम नंबर 6. Sixth multiple choice question. They are saying A is lambda 1 minus 1 minus lambda. A inverse does not exist if lambda is equal to question mark. And 4 options. आज पेपर आहे तुमचा आपला संध्याकाळी. चांगला अभ्यास करा. 0 +or -1 2 आणि 3 इज द क्वेश्चन. काय म्हणतात आपल्याला बेटा? मॅट्रिक्स हे दिला. ए इनवर्स डज नॉट. ए इनवर्स कधी एक्झिस्ट होणार नाही. ए इनवर्स कधी एक्झिस्ट होणार नाही. डज नॉट एक्झिस्ट म्हणजे व्हेन डिटर्मिनंट ऑफ ए विल बिकम 0. सो बेटा डिटर्मिनंट ऑफ ए minus lambda into lambda will be minus lambda square. स्टेप बाय स्टेप करू. हे बघ, लॅम्बडा इंटू मायनस लॅम्बडा, दिस इंटू दिस, मायनस साइन दे, नंतर दिस इंटू दिस. ओके इज इक्वल टू 0. लॅम्बडा गुणिले मायनस लॅम्बडाचा स्क्वेअर, मायनस ऑफ मायनस +1 इज इक्वल टू 0. सो बेटा मायनस लॅम्बडाचा स्क्वेअर इज इक्वल टू +1 पलीकडे जाऊन -1, मायनस मायनस प्लस. सो लॅम्बडा स्क्वेअर इज 1. सो बेटा लॅम्बडा इज +or-1. व्हेरी बेसिक सम. घ्या स्क्रीनशॉट. आहे की नाही? काहीच डोक्याला त्रास नव्हता त्याच्यात. पुढचं सम जरा भारी आहे. स्टील दीज आर ऑल व्हेरी बेसिक सम्स. सीटला इतके सोपे अजिबात येत नाही. दीज आर ऑल फॉर युअर बोर्ड एक्झाम. एवढे सोपे नाही आहेत सीटीला. थोडं फार कॉम्प्लिकेशन तरी असतच. नंबर 7. if A is equal to cos alpha minus sin alpha cos alpha, तर A inverse question mark. 4 options. I will write one by one. Option A, 1 upon cos alpha minus 1 upon sin alpha 1 upon cos alpha. Option B, cos alpha sin alpha minus sin alpha cos alpha. Third is, पुस्तकात काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे बरं का. पुस्तकात बऱ्याचशा मिस्टेक्स आहे, इथं मेन्शन केलंय.
and the last option is sin alpha minus cos alpha. Okay, so this is the question. बघा, a दिलाय and I have to find a inverse. Once again, आपल्यासाठी सोपं काय, तर बेटा a inverse is 1 upon determinant of a into adjoint of a. ठीक आहे ना. चला, डिटर्मिनंट ऑफ ए काय होईल बेटा, 1 by 1 काढू आपण. हा, हे बघ, डिटर्मिनंट ऑफ ए विल बी cos into cos will be cos square alpha minus the sign दे, sin into minus sign will be minus sin square alpha. So minus आणि हा मायनस होईल प्लस. प्यारे बच्चों, फंडामेंटल आइडेंटिटी नंबर 1, sin स्क्वेअर आणि cos स्क्वेअर ची बेरीज झाली 1. एडजॉइंट ऑफ ए is 2 by 2 matrix है. Yes sir. Step number 1, interchange the diagonal elements. Yes sir. खालचा वर वरचा खाली तसंच राहील. cos alpha change the sign of other elements. मायनस चा प्लस, प्लस चा मायनस, साइनच आहे, संपलं, झालं. Yes sir, we are done. So determinant 1 upon determinant of a म्हणजे 1 upon 1 विशेष नाही, and it will be simply adjoint of a. बघ ना, cos alpha sin alpha minus sin cos alpha, done. It was that easy. अरे मजा आली. 8th क्वेश्चन हा खरा सीईटीचा क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन हा खरा क्वेश्चन आहे महत्वाचा. मी तुम्हाला होमवर्कला क्वेश्चन देईल, त्यामध्ये हे अशा लेवलचे क्वेश्चन देईल जेणेकरून याचा फायदा आपल्याला सीईटी जीई सारख्या एक्झाम मध्ये होईल. नंबर 8, f of alpha has been given is cos alpha minus sin alpha 0, sin alpha cos alpha 0 0 0 1. Alpha belongs to R. That alpha belongs to R. तो म्हणतात then f of alpha inverse question mark, and the 4 options are, first is f of minus alpha, second is f of alpha inverse, next is f of 2 alpha, last is none. ओके बेटा, बघ आता, f ऑफ अल्फा एक फंक्शन ऑफ अल्फा असा एक मॅट्रिक्स आपल्याला दिला आणि काय म्हणतात त्याचा इनवर्स काढा. ओके, ठीक 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 ठीक. दीज आर द 4 ऑप्शन्स. ऑप्शन्स मध्ये बेटा मॅट्रिक्स नाहीये, प्लीज केअरफुली ऑब्झर्व करा. इथे मॅट्रिक्स नाहीये म्हणण्यापेक्षा मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये दिलेलं नाहीये, तो मॅट्रिक्सच आहे. मग आता वेळ तर वाचवायचा आपल्याला, मॅन्युअली जाणार तर वेळ लागणार, वेळ वाचवायचा कसा. एफ ऑफ अल्फा दिलाय, अर्थात आपल्याकडे शॉर्टकट ट्रिक आहे, तसंही मी चालेल, कम्स नो इश्यू. बट बेटा एफ ऑफ अल्फा इज दिस. यस, आता एक काम करू आपण पटापट एकदा डिटर्मिनंट काढू बरं का, एकदा डिटर्मिनंट काढू, नंतर ऍडजॉइंट पण आपल्याला काढायचं माहितीये, 3/3 शॉर्टकट आहे का नाही. सो त्या पद्धतीने आपण याला पटापट करू. दुसरी एक मेथड असते की याला ए म्हणायचं इंटू ए इनवर्स असं करायचं. बट वन्स अगेन मला असं वाटतं की ही मेथड सगळ्यात बेटर आहे. कोणती? ए इनवर्स इज 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, आणि याच्यासोबत कोणासोबत ते मॅच होते ते आपण नंतर चेक करू. सो डिटर्मिनंट ऑफ ए काढण्यासाठी ट्रिक मी तुम्हाला दिली आहे. पहिले त्याला कॉपी पेस्ट करा, कॉस अल्फा साइन अल्फा 0 माइनस साइन अल्फा
कॉस अल्फा 0 आणि 0 0 1. पहिले दोन कॉलम घ्या, कॉपी पेस्ट करा. सो कॉस अल्फा साइन अल्फा 0. दुसरा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा 0. पहिले दोन कॉलम घेतले, कॉपी पेस्ट केले. सुरू झालो बेटा आपण डायगोनली, राइट. So check cos alpha cos square alpha into 1 will be cos square alpha 0 0 done minus. आता खालून सुरू, पहिल्या दोन टर्म्स मध्ये मला 0 सापडला. 0 into anything 0, दोन टर्म उडाल्या. शेवटची टर्म 1 into sin into minus sin. Answer will be minus sin square alpha. So बेटा cos square alpha minus of minus plus sin square alpha. हे बघ ना, minus of minus plus sin square alpha. So डिटर्मिनंट आला 1. स्क्रीनशॉट घ्या. सो डिटर्मिनंटचा जो विषयच नाही, म्हणजे adjoint of A will be my answer. Adjoint of A will be my answer. Getting? Now I will find adjoint of A. आता adjoint of A साठी आपण काय केलं होतं, चला पहिले कॉपी पेस्ट करा. cos अल्फा sin अल्फा 0 मायनस sin अल्फा cos अल्फा 0 0 0 1. पहिले दोन कॉलम कॉपी पेस्ट करा. येस सर. cos अल्फा sin अल्फा 0. नंतर मायनस sin अल्फा cos अल्फा 0. पहिले दोन कॉलम कॉपी पेस्ट केले. येस सर. पहिल्या दोन एंटायर रोज कॉपी पेस्ट करा. सो cos अल्फा मायनस sin अल्फा 0 cos अल्फा मायनस sin अल्फा. सेकंड रो sin अल्फा cos अल्फा 0 sin अल्फा cos अल्फा. पहिले दोन कॉलम कॉपी पेस्ट केले. नंतर एंटायर पहिल्या दोन रोज बघ कॉपी पेस्ट केली. पहिली रो ऍज इट इज, नंतर ही सेकंड रो ऍज इट इज. झालं. आफ्टर दॅट स्टेप नंबर 3, डिलीट करा फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. केला. येस सर. आता काय करायचं बेटा, ऍडजॉइंट ऑफ ए डायरेक्टली लिहायचा. कसा, रो वाईज सोडवायचा आहे. 2x2 कॉलम वाईज कॉपी पेस्ट करायचं आपल्याला, विसरायचं नाही. राईट. सो cos अल्फा into 1 will be cos अल्फा minus 0, which means first element is cos अल्फा. आता बघ, सोडवायचं हॉरिझॉन्टली, लिहायचे व्हर्टिकली. सो बेटा 0 into 0 is 0, 1 into sin is sin. So 0 minus sin अल्फा. हा एलिमेंट काय बेटा, मायनस sin अल्फा. Once again 0 0, this element will be 0. चला पुन्हा सोडवायचं हॉरिझॉन्टली, लिहायचं व्हर्टिकली. राईट. 0 मायनस ऑफ मायनस होईल प्लस साइन अल्फा. अरे बघणार आहोत 0 मायनस मायनस ऑफ मायनस प्लस साइन अल्फा. अच्छा, चला पुढचा 1 into cos अल्फा मायनस 0. सो आन्सर इज cos अल्फा. व्हर्टिकली लिहा. पुन्हा 0 into मायनस साइन 0, 0 into 0, व्हर्टिकली लिहा 0. पुन्हा एकदा चीक हॉरिझॉन्टली सोडायचं, व्हर्टिकली लिहायचं. 0 minus 0, this element will be 0. 0 minus 0, this element will be 0. Cos into cos is cos square alpha minus sin into sin will be minus sin square minus plus answer will be 1. Need bug. Cos square alpha minus sin into minus sin will be minus sin square alpha minus of minus plus will cos square plus sin square is 1. Done. This is my answer. ठीक कुठे मॅच होते पहिल्या सोबत पहा.
एफ ऑफ मायनस अल्फा. बेटा दिस इज एफ ऑफ अल्फा. ओके. ऑप्शन ए सोबत मी खेळतोय बघ, लक्ष दे बेटा. ऑप्शन ए इज एफ ऑफ मायनस अल्फा. बेटा एफ ऑफ मायनस अल्फा म्हणजेच अल्फाच्या जागी मायनस अल्फा टाकून पहा. व्हॉट विल आय गेट? कॉस ऑफ, एक काम करू आपण, हा पण एकदा स्क्रीनशॉट घे म्हणजे मी वरची प्रोसेस पुसतो. ठीक आहे ना. बघ बेटा लक्ष दे आता. Determinant of A was 1. So A inverse is 1 upon determinant of A into adjoint of A, which is 1 by 1 into adjoint of A is cos alpha into like not into sin alpha 0 minus sin alpha cos alpha 0 0 0 1. सो हा माझा ए इनवर्स आहे. तर हा कोणासोबत मॅच होतोय हा माझा क्वेश्चन आहे, राईट. सो ऑप्शन ए ट्राय करतो मी आधी. ऑप्शन ए इज एफ ऑफ मायनस अल्फा म्हणजे अल्फाच्या जागी मायनस अल्फा टाका. सो कॉस ऑफ मायनस अल्फा साइन ऑफ मायनस अल्फा 0. नाउ मायनस साइन मायनस अल्फा कॉस ऑफ मायनस अल्फा 0 0 0 1. प्यारे बच्चों, निगेटिव्ह अँगलच्या बाबतीत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, परत विसरायचं नाही. मी तुम्हाला त्या याच्यामध्ये तसंही दिलेलं आहे बुकलेट मध्ये. ऑलवेज रिमेंबर बेटा, साइन ऑफ द मायनस थीटा इज मायनस साइन थीटा आणि कॉस ऑफ द मायनस थीटा प्लस कॉस थीटा. म्हणजे त्या कॉसला काही फरक नाही पडत, बट साइनला फरक पडतो. कॉसला फरक पडत नाही. राईट इट ॲज इट इज, विच मीन्स कॉस अल्फा. साइनला फरक पडतो. साइन ऑफ मायनस अल्फा विल बिकम मायनस साइन अल्फा म्हणजे ते प्लस होऊन जाईल 0. साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा, सो मायनस साइन अल्फा. कॉस ऑफ मायनस ने फरक नाही पडत, राईट ॲज इट इज. हा 0 0 0 1 मॅच झालंय का माझ्या आन्सर सोबत? येस सर, इट हॅज मॅच्ड. सो ठीक ठीक चा ऑप्शनच नाही. स्क्रीनशॉट घ्या. बोलो मजा आली? बाकी 2 सम्स होमवर्कला देतो, त्यासोबत अजून 2-4 होमवर्कला देतो. करणार का सगळेजण होमवर्क? आय विल बी वेटिंग फॉर युअर होमवर्क. अरे बोलो, चॅप्टर इज इंटरेस्टिंग और बोरिंग?